कोणाचा धाव घेतो बबल्या सावळ माझ बाळ लिफ्ट खेळाई बाळ जात लिफ्ट खेळाई बाळ जात। कुरुंदवाडच्या गणेश माळीनं ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं। गणेशनं वेटलिफ्टिंगच्या 56 किलो वजनी गटात तिसरं स्थान मिळवलं आणि त्याच्या घरात आणि गावात जणू उत्सवच सुरू झाला। अगदी खडतर परिस्थितीतून वाट काढत गणेश इथवर पोहोचलाय। त्याचे वडील चंद्रकांत माळी पेंटिंगचं काम करतात, तर आई दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करायला जाते। आज आपल्या लेकाच्या यशानं दोघंही सुखावलेत। अरे एकदम समाधानी आनंद आहे। खूप छान, खूप आनंद। असंच मेडल जिंकत जावं असं आमच्या अपेक्षा आहे। गणेशला घरातूनच वेटलिफ्टिंगचं बाळकडू मिळालं। त्याचा चुलत भाऊ रवींद्रला वेटलिफ्टिंगची आवड आहे। रवींद्रच गणेशला प्रशिक्षक प्रदीप पाटील यांच्याकडे घेऊन गेला होता। मी पुढे पण जावं, पण मला ती माझ्या घरगुती प्रॉब्लेममुळे मला जमलं नाही, तर माझ्या भावानं ती माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केली, ही मला खूप आनंदीची गोष्ट आहे। ज्या माझ्या मुलानं स्वप्न अधुरं ठेवलं ते स्वप्न माझ्या पुतण्यानं साकार केलं असं मला वाटतं। वयाच्या 12व्या वर्षापासून गणेश प्रदीप पाटील यांच्याकडे सराव करतोय। पाटील यांनीच प्रसंगी आर्थिक भार उचलत गणेशला प्रोत्साहन दिलंय। भारतामध्ये जेवढे आघाडीचे वेटलिफ्टर्स आहेत त्याच्यामध्ये उत्तम टेक्निक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये एक म्हणून तो गणला होते। खेळामध्ये त्याचं सातत्याने सुरुवातीपासून टिकवून ठेवलंय आणि लहानपणापासून तो शालेय वेटलिफ्टिंगच्या स्पर्धा होत्या, जिल्हा पातळीवरच्या, विभागाच्या, राज्य पातळीवरच्या, या सगळ्या स्पर्धांमध्ये त्यानं बक्षिसे मिळवलेली आहेत। गणेशच्या यशानं त्याची शाळा SP हायस्कूलमध्येही आनंदाचं वातावरण आहे। गणेशच्या शिक्षकांनी त्याच्या घरी जाऊन कुटुंबियांचं अभिनंदनही केलं। आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांच्या मैदानात अनेक कोल्हापूरकरांनी तिरंगा फडकत ठेवलाय। आता गणेशही त्या पंक्तीत सामील झालाय। फक्त कुरुंदवाडच्या ग्रामस्थांनाच नाही, तर अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यालाच आपल्या या वीराचा अभिमान वाटतो। कोल्हापूरहून रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट ABP माझा।